बघायला मिळालेला आहे। मोठी बातमी आहे, विरोधकांनी शपथविधीवरती बहिष्कार टाकलेला आहे। तर विरोधी आमदार जे आहेत ते आज मात्र शपथ घेणार नसल्याचं कळत आहे। एकीकडे शपथविधी सुरू झालाय तर दुसरीकडे विरोधी आमदारांनी बहिष्कार टाकलाय। त्यांचं ठरेल त्या पद्धतीने आम्ही करू। पण आता तुमची काय चर्चा झाली आहे? एवढ्यात नाही। पण मग आता तुम्ही सगळेजण बाहेर आलेले आहात, जशा पद्धतीने तुम्ही प्रश्न मांडणार आहात, काय आता प्रमुख मुद्दा? आजच्या घडीला नाही, आज सगळे शपथविधी आणि राज्यपालांचं अभिभाषण या गोष्टींवरती होईल, पण येत्या काळामध्ये आम्ही महाराष्ट्रातल्या लोकांच्या वतीने बोलू। पण पहिलाच अनुभव असताना काय अपेक्षित होतं आणि काय घडतंय? काय अपेक्षित नव्हतं, पण जे घडतंय ते विधिमंडळाच्या सर्व नेत्यांच्या आदेशानुसार जे कॉन्स्टिट्यूशनल आहे त्या पद्धतीने आम्ही करतो। तुम्हाला वाटतं न्याय मिळालेला आहे? निश्चित। तर आपण पाहतो आहोत की खरं तर रोहित पाटील या ठिकाणी आपल्यासोबत आलेले आहेत आणि जशा पद्धतीने निकाल लागलेला आहे, सभागृहामध्ये आलेलो आहे, पहिलीच वेळ आहे आणि लोकांचे जनतेचे प्रश्न मांडणार आहे। आणि आता शपथ घ्यायची की नाही आमदारकीची या संदर्भातला सर्वस्वी जो निर्णय असेल, जो वरिष्ठ घेतील तोच आम्ही सुद्धा पाळू, अशा पद्धतीचं भूमिका जी आहे ती खरं तर रोहित पाटील यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन प्रवीण चव्हाणसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। जय हिंद, जय महाराष्ट्र। श्री भास्कर जाधव, डॉक्टर नितीन राऊत, श्री बबनलाल लोणीकर, डॉक्टर संजय कुटे। मी बबनराव अन्नपूर्णाबाई दत्तराव लोणीकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने विश्वासार्थ आम्ही आज आतमध्ये विधानसभेत गेलो, आम्ही राष्ट्रगीत केलं, राज्यगीत केलं, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शपथ झाल्यानंतर आम्ही आलो, छत्रपती शिवाजी महाराजांना हार घातला आणि याबाबतचा आम्ही निर्णय आता घेतोय। आज निषेध केलेला आहे, उद्या तुम्ही शपथ घेणार आहात का? पण शपथ घेणं गरजेचं आहे। हो, निर्णय अरे एवढ्या सगळ्या जनतेने निवडून दिलाय ते विधानसभेमध्ये त्यांचा आवाज उठवण्यासाठी। पण आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीने ईव्हीएम मशीनच्या बद्दल जो आरोप होतोय, लोक संतप्त झालेले आहेत, त्याबद्दलच्या भावना या कुठेतरी जनतेच्या वतीने या विधिमंडळात मांडणं गरजेचं आहे आणि ते आज त्या निमित्ताने तसं पत्र आपण हंगामी अध्यक्षांना देणार. आता आम्ही विरोधी पक्षाच्या वतीने आज बसतोय। विरोधी पक्षाच्या वतीने आज बैठक आहे, ती बैठक झाल्यानंतर मी बोलतो। आपण बघतोय की विरोधी पक्षाची एक बैठक आहे आणि या बैठकीमध्ये खरं तर हा निषेधाचा महत्वाचा मुद्दा घेण्यात आलेला आहे आणि त्यानंतर खरं तर आजच्या दिवशी विरोधक जे आहे ते शपथविधी घेणार नसल्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी करण्यात आलं। बोल ना अक्षय। आपलं बाळासाहेब बोल ना।